आम्हाला आमचं प्रोडक्ट जे आहे ते प्रेझेंट करता येतं आणि प्रोडक्ट अवेअरनेस जो आहे तो याच्यामध्ये वाढवता येतो. इज वंडरफुल एक्सपीरियंस, 110% वंडरफुल एक्सपीरियंस के क्रेडाई एक प्लेटफॉर्म दे रहा है बिल्डर के साथ जुड़ने का, और इससे हम लोगों का माइलेज भी बहुत मिलेगा बिजनेस के लिए, और ये बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे आणि तुम्ही पाहतायत लेट्स अप मराठी. आज क्रेडाईची सेकंड जनरल बॉडी मीटिंग आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी बघू शकतात अनेक वेगवेगळे कंपनीज आहेत. तर या ठिकाणी आपण बघू शकता पारस, जी देशभरात प्रसिद्ध असलेली कंपनी आहे, ती क्रेडाईच्या ह्या आजच्या समिटला आलेली आहे. आपण त्यांची चर्चा करूयात. एकंदरीत क्रेडाईचं आज सेकंड जनरल मीटिंग आहे. तर वेगवेगळ्या लोकेशनला क्रेडाई ह्या असे कार्यक्रम वगैरे घेत आहेत. आज अहिल्यानगरमध्ये पार पडतंय. तर कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे आणि काय वाटतं यामधून कसा बिझनेससाठी फायदा वगैरे होऊ शकतो? हा जो आहे अहिल्यानगरमध्ये सेकंड जनरल बॉडी मीटिंग आहे. याच्या आधी 2 दिवस आधी नाशिकमध्ये पण सेम प्रोग्राम झाला होता आणि नाशिक मध्ये सुद्धा जे नाशिक क्रेडाई आहे त्यांच्या वतीने जो प्रोग्राम झाला होता तिथे पण आपण पार्टिसिपेट केलं होतं. तिथे सुद्धा आपला खूप छान प्रतिसाद मिळाला होता. आणि ह्या ज्या मीटिंग्स होतात याच्यामुळे काय होतं की आपल्याकडे जी प्रोडक्ट रेंज आहे ती खूप आहे. 56 वर्ष जुनी आपली कंपनी आहे आणि आपल्याकडे आजच्या तारखेला जर पाहिलं तर 1900+ प्रोडक्ट आहेत. तर अशा प्रोग्राममुळे काय होतं की 2-3 फायदे होतात. सगळ्यात पहिला फायदा असा होता की आम्हाला आमचं प्रोडक्ट जे आहे ते प्रेझेंट करता येतं आणि प्रोडक्ट अवेअरनेस जो आहे तो याच्यामध्ये वाढवता येतो. दुसरी गोष्ट की आपलं जे प्रोडक्टची जी युटिलिटीज आहे ते पण आम्हाला चांगल्या प्रकारे इथं सांगता येते. नक्कीच सर. आपण बघितलं तर आणखी वेगवेगळ्या फर्म इथं आलेल्या आहेत. आपण बघूयात. या ठिकाणी बघितलं तर निर्मन असोसिएट्स आहे, त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारूयात. दादा, कसं वाटतंय क्रेडाईचा आजचा हा कार्यक्रम झालाय, एकंदरीत तुमचाही सहभाग आहे, काय वाटतं? नहीं सर, अच्छा लगा एक्चुअली, क्योंकि हमारा जो टैलेंट है, हम क्या काम करते हैं, जो हमारा कंपनी का प्रोफाइल है, वो आजकल कोई जानता नहीं है, क्योंकि हम एक कॉन्ट्रैक्टर है, आरसीसी कॉन्ट्रैक्टर है. ओके. तो थोड़ा बहुत लोग जानते नहीं है, जो लोकल है वो लोग जानते हैं, जो साथी जो दोस्त यारी है. जो अभी क्या हो गया, क्रेडिट की वजह से जो प्रोग्राम हुआ है उनसे वजह से 4 लोगों को मालूम होगा भाई, हाँ ऐसे भी एक कॉन्ट्रैक्टर है जो वीजे में काम कर रहे हैं, जो हमने क्रेडो को स्पॉन्सरशिप किया है, उसके लिए हमको मिरर जैसा मिल गया है कि हम उनके लिए हम अच्छा. कितने सालों से आप क्रेडाई में पार्टनर, मतलब आप वहाँ पे जा रहे हो, ऐसा एग्जीबिशन में जाते हो, कितने साल हो गए आप? क्रेडे में तो रिसेंटली मेरा पहला एग्जीबिशन है. इससे पहले हमने क्रेडे के साथ एक सेफ्टी का टाई अप किया था साइड पे. ये मेरा पहला पहला है यहाँ पर. क्या फीडबैक है आज जो यहाँ पे अहिल्यानगर में ये जो इवेंट हुआ है, इसके बारे में क्या है? ओवरऑल अच्छा ही था, गुड सर्विस एंड सभी लोग, फैसिलिटीज अच्छे, स्टाफ अच्छे, कोऑर्डिनेशन अच्छा सा हुआ. जो हमको टाइम देना था, जो हमारी क्या उनको दिक्कत, हमारी क्या दिक्कत है, तो सॉल्व एवरीथिंग इज ओके. थँक यू. क्रेडाईची जी सेकंड जनरल मीट आहे त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या फर्म, वेगवेगळ्या कंपन्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. आपल्यासोबत इंडियाज नंबर 1 निराली एनजे ही एक फर्म आहे, त्यांचे कलिग आहे, त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. त्यांचे हे प्रोडक्ट वगैरे आपण बघू शकतात, त्यांचे सहकारी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. दादा, कसं वाटतंय एकंदरीत या क्रेडाईच्या आजच्या इव्हेंट मध्ये तुम्ही आलात, काय एकंदरीत तुमची प्रतिक्रिया आहे? आम्हाला हा खूप मोठा प्लॅटफॉर्म वाटतोय आणि हे आमचं फर्स्ट टाइम आहे. पहिल्यांदाच आम्ही इथं आलेलो आहोत. दुसरी गोष्ट अशी की आमची कंपनी ही गेली 40 वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि इंडियाचा नंबर 1 ब्रँड आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे बिल्डर लॉबीमध्ये लागणारे जेवढे काही सर्टिफिकेशन असतात गव्हर्नमेंट रेटचे, ते सगळे आमच्याकडे आहेत, जे बाकी कुठल्याही सिंक मॅन्युफॅक्चररकडे नाही आहे. आणि आमच्याकडे साधारणपणे 100 सिंकची व्हरायटी आहे आणि वेगवेगळे डिझाईन्स आहेत. रिअल इस्टेटच्या म्हणजे क्रेडिट रिअल इस्टेटमध्ये चांगल्या प्रकारे काम करतीये, त्याच्यामधून कशा प्रकारचा एक फायदा किंवा एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स भेटतो किंवा फायदा होतो या अशा एक्झिबिशनचा? ह्याचा आम्हाला जिथे आम्ही पोहोचू शकत नाही तो प्लॅटफॉर्म आम्हाला हे देत आहे की जेणेकरून इथे येणारे प्रत्येक जण आमच्या काउंटरला व्हिजिट करतायत, माहिती घेत आहेत, समजून घेत आहेत. तो आम्हाला प्लस पॉईंट वाटतो इथला. आता काय वाटतं आज क्रेडाईचं तुमचं तुम्ही इथं स्टॉल लावलेला आहे, या ठिकाणी अनेक व्हिजिटर आलेले आहेत, मोठमोठे बिझनेसमन पण आहेत, ते येत आहेत, कशा प्रकारे अप्रोच करतायत, काय एकंदरीत वाटतंय, कसा रिस्पॉन्स भेटलाय? खूप छान रिस्पॉन्स आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे इथे आणि सगळेजण येता जाता व्हिजिट करतात आहे. त्यांना प्रोडक्ट नॉलेज, ब्रँड माहितीच आहे, पण अजून काय नवीन आलंय याची उत्सुकता जास्त असते म्हणून ते पाहून जातात.
नक्की आपण बघू शकतो एक त्यांचा स्वतःचा ब्रँड देखील त्यांच्या शर्टच्या कॉलरवर आहे. ज्या प्रकारे प्रत्येकाची ब्रँडिंग असते त्याच प्रकारची ब्रँडिंग त्यांच्या कॉलरवर आहे. तुम्ही बघू शकतात निराली जो इंडिया नंबर 1 ब्रँड आहे त्याची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुद्धा बघू शकतात त्याच प्रकारे त्यांनी केलेली आहेत. आणखी देखील काही शॉप आहेत आपण तिथं देखील व्हिजिट करूयात. सिमेरो सिरॅमिक्स एक ब्रँड आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूयात की नेमकं काय वाटतंय काय नाही त्यांना. हॅलो सर, कसे आहात? सिमेरो सिरॅमिकचे सर आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया. सर क्रेडाईच्या ठिकाणी आज आपण आलेला आहात, कैसा लग रहा है आपको? आज क्रेडाई में आप आए हो, कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है. गुड प्लेटफॉर्म ऑफ द रियल बिल्डर्स एंड एसोसिएट एंड वेरी नाइस ऑर्गेनाइज द क्रेडाइज. कितने सालों से आप क्रेडाई से जुड़े हुए हो, कैसा रिस्पांस मिल रहा है? कौन कौन सी जो दिक्कतें इसके जरिए से वो सॉल्व हो रही है क्या? हम लोग यही साल पार्टिसिपेट किया है जस्ट क्रेडाई में फर्स्ट टाइम ही, बिकॉज जस्ट वी आर ग्रोइंग ब्रांड, सो स्लोली वी आर कमिंग फ्रॉम दिस काइंड ऑफ प्लेटफॉर्म. सो दिस साल ही किया है, तो अभी तो हमारा फर्स्ट एक्सपीरियंस ओवरऑल अच्छा रहा है. हो सके तो इसमें एक ही सजेशन है कि मैक्सिमम बिल्डर का स्टॉल के ऊपर विजिट्स हो और हम उसको प्रोडक्ट का एक्सप्लेन करें या तो फिर उनसे टाइम लेके उनका मीटिंग करें. बाकी ओवरऑल ऑर्गेनाइज परफेक्ट था और सबका रिस्पांस बहुत ही अच्छा था, बहुत ही अच्छा था. बहुत से क्लाइंट आपके यहाँ पे आ चुके थे, कैसा लग रहा है? लोगों का रिस्पांस मिल रहा है? क्रेडाई एक बोले मीडियम बन रहा है आपके लिए, आपके प्रोडक्ट के लिए, तो उसके बारे में कैसा लग रहा है? इट इज वंडरफुल एक्सपीरियंस, 110% वंडरफुल एक्सपीरियंस के क्रेडाई एक प्लेटफॉर्म दे रहा है बिल्डर के साथ जुड़ने का, और इससे हम लोगों का माइलेज भी बहुत मिलेगा बिजनेस के लिए, और ये बहुत ही अच्छा एक्सपिरियंस था. डेफिनेटली सर. अमित सर आपल्यासोबत आहे. तर आजचं पूर्ण ऑर्गनायझर अमित सरांनी केलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारचा इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केला, त्यांच्यासोबत चर्चा करूयात. एवढा मोठा इव्हेंट तुम्ही आज ऑर्गनाईज केलाय, पूर्ण हँडल करताय, तुमची धावपळ बघतोय, कसा काय एक्सपिरियन्स आहे? ऍक्च्युली इव्हेंट हा महाराष्ट्र क्रेडाईचा होता आणि ऑर्गनाईज अहिल्यानगर होतं. पहिल्यांदा एवढा मोठा इव्हेंट होतोय आणि मेन म्हणजे माझे जे पार्टनर आहेत आशिष पोकर्णा, हे क्रेडाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी होते. तर त्यांचं नाव कुठे खराब होता कामा नये, हे आमचा पूर्ण क्रेडाई अहिल्यानगरचा एक हेतू होता आणि ही जी जिम्मेदारी महाराष्ट्राने दिलेली होती ती आम्हाला पार पाडायची होती आणि एक आगळा वेगळा जीबी आज अहिल्यानगरमध्ये व्हायला पाहिजे हे बघायचं होतं. आणि मेन सर्वात चांगलं होतं की मला स्पॉन्सर खूप चांगले मिळाले. सगळ्या स्पॉन्सरांनी मला खूप जास्त साथ दिली, त्यामुळे हा सगळा इव्हेंट करता आला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गिरीश अगरवाल आमचे जे प्रेसिडेंट आहेत ते, दीपकजी बांगर सर आहेत, बाकी सगळे व्हीपीज आहेत, माझे सेक्रेटरीज आणि ट्रेजरर आहेत, यांनी खूप जास्त विश्वास माझ्यावर दाखवला आणि त्याच्यामुळे हा इव्हेंट मला करता आला. ऍक्च्युली मी क्रेडाईच्या या टीम मध्ये पहिल्यांदाच पार्टिसिपेशन घेतलं आणि मी जॉईंट ट्रेजरर म्हणून पद घेतलं. बट त्यांनी मला असं कुठेच दाखवलेलं नाही की तू जॉईंट ट्रेजरर आहे, तू नंतर रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीये. त्यांनी पूर्ण इव्हेंट मध्ये जी काही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर दिली मी ती पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि खरंच खूप चांगलं वाटतंय. म्हणजे लेट्सअप असेल, बाकी सगळे स्पॉन्सर असतील, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला आजपर्यंत साथ दिली. अशीच ते साथ देव हीच मी इच्छा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. मोठमोठे बिझनेसमन या ठिकाणी आलेले होते, वेगवेगळे VIP आलेले होते, त्या सगळ्यांना एंटरटेन करणं, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं वगैरे, तरी पण जाताना त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं. काय सांगा? त्याचं बेसिक रिझन असं होतं की त्यांना जी आजपर्यंत जीबी झाली होती त्यापैकी एक आगळी वेगळी जीबी आज इथे बघायला मिळाली. हा पहिला एक चांगला पॉईंट होता, त्यामुळे ते त्यांच्यावरचं एक हसू आहे जे तुम्ही आता म्हणताय. दुसरं, जे स्पॉन्सर्स इथं होते ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांना अटेंड करत होते, हे दुसरं. आणि सर्वात चांगलं म्हणजे आमचे जे मेन गुगळे सर आहेत, त्यांनी एवढं चांगलं उत्कृष्ट जेवण ठेवलं होतं, हा तिसरा पॉईंट होता. त्यामुळे हे सगळं ज्या जीबीचं क्रेडिट आहे हे माझ्या पूर्ण टीमला जातं आणि त्याच्यामुळे हा जो हास्य आहे आणि आता जाताना जे लोक आम्हाला थँक्यू म्हणून जातात किंवा आनंद व्यक्त करून जातात, त्याचं बेसिक रिझन आहे ही पूर्ण अहिल्यानगरची क्रेडाई, अहिल्यानगरची टीम. दॅट्स इट. नक्कीच बिझी वेळेतून अमित फिरोदी यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे आणि क्रेडाईचं उत्कृष्ट आयोजन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळं एकंदरीत जो इव्हेंट होता, जी समिट होता, ते एक चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पाडण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूयात. विंटर्सचे काही सहकारी आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूयात एकंदरीत हा इव्हेंट त्यांना कसा वाटला, कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे. सर, सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या क्रेडाईमध्ये आपणही सहभागी झाला, तर कसा एक्सपिरियन्स आहे, काय वाटतं? क्रेडाईने हा खूप चांगला उपक्रम राबवला आहे, ज्याच्यात क्रेडाई सेकंड जनरेशन बॉडी समिट जी आज होते अहिल्यानगरमध्ये, तिथे जावडेकर सरांथ्रू आम्ही इथे विंटर्स
आम्ही अप्रोच केलेला आणि त्याचा भरघोस असा प्रतिसाद क्रीडाईच्या मेंबर्सकडनं, जसं रायगड असेल, क्रीडाई पनवेल असेल, क्रीडाई सांगली असेल, कोल्हापूर असेल, सगळ्या क्रीडाईचे जे मेंबर्स आहेत ते इथे प्रेझेंट आहेत आणि आमचं प्रोडक्ट जे विंटर्सचं स्काय फोल्डिंग आणि माय वन शटरिंग जे प्रोडक्ट आहे ते आम्हाला सगळ्या बिल्डर्स समोर आणि क्रीडाईच्या स्पॉन्सर समोर आम्हाला मांडता येतं. ही आम्हाला एक चांगली गोष्ट भेटते, एक प्लॅटफॉर्म भेटतोय सगळ्या स्पॉन्सर्सना. सेकंडली डिरेक्टली कनेक्शन भेटतंय की जे बिल्डर्स आहेत, जी क्रीडाईची टीम आहे त्यांच्यासोबत. सो हा एक उपक्रम खूप चांगला आम्हाला वाटतो की जेणेकरून आम्हाला इथे पार्टिसिपेट करायचा चान्स भेटतो आणि बाय डिफॉल्ट आम्ही पुढेही क्रीडा MCHI सोबत, युथ विंग सोबत आणि क्रीडा वुमन सोबत, वुमन एम्पॉवरमेंट सोबत आमची टीम विंटर्स काम करत राहील आणि क्रीडा सोबतही. आणि इव्हन दो तुम्हालाही लेट्सअपलाही आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो या गोष्टीसाठी. सर, आज क्रेडाईचा अहिल्यानगरमध्ये कार्यक्रम पार पडतोय, काय एकंदरीत सांगाल? क्रीडाईनी आता बघतो मी मागच्या काही वर्षापासून मला कोणी खूप चांगले उपक्रम राबवले, वेगवेगळ्या ठिकाणी असे एक्झिबिशन, तर जनरल पब्लिकला कळते की बाबा काय चाललेलं आहे आणि त्यांना चॉईस पण मिळते की बाबा एक कुठली सुपिरियर क्वालिटी आपल्याला हवी आहे. जेव्हापर्यंत तुम्ही त्यांच्या समोर काही मांडणार नाही तेव्हापर्यंत लोकांनाही कळणार नाही की काय काय होऊ शकते. तर हे खूप चांगला उपक्रम आहे आणि या सगळ्या लोकांना ऑल दी बेस्ट. क्रेडाईची आज सेकंड जनरल मीटिंग होती. एकंदरीत वरती अनेक वेगवेगळे बिझनेस पर्सन आलेले होते. काही सजेशन वगैरे क्रेडाईकडून काही वेगवेगळ्या आणखी संकल्पना राबवल्या वगैरे काही वाटतंय असं? नाही सर, याला एकच आहे की बाबा आपण कमीत कमी कॉस्ट मध्ये काय आपण बेस्ट देऊ शकतो, हे एक. कारण लोकांनाही परवडलं पाहिजे आणि परचेस पॉवर मध्ये बसलं पाहिजे त्यांचं. तेच आहे की बेस्ट आपण रिजनेबल कॉस्ट मध्ये काय बेस्ट देऊ शकतो ते बघायला पाहिजे. क्रेडाईची जी सेकंड जनरल मीटिंग आज अहिल्यानगरमध्ये पार पडली, लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आपण पाहायला, त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहेत आणि एकंदरीतच क्रेडाईबद्दल त्यांनी आपले मतं देखील व्यक्त केलेली आहेत. त्यांचे सजेशन देखील यामध्ये त्यांनी आपल्यामध्ये मांडलेले आहेत. तर नक्कीच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा, तसे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट रौनक सोबत मी प्रवीण सरोसे, लेट्सअप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.